आपण आज व्हिडिओ काढत आहे ते कोकण मधनं आणि आम्ही आलो एका सुंदर ठिकाणी जिथे कुठलीही गर्दी नाही किंवा आपण स्वतःसाठी वेळ घालवू शकतो. जसं आपण ऑफिस करतो, खूप त्रासलेलं असतो, आपल्याला स्वतःचा वेळ हवा असतो, आपण नैसर्गिक ठिकाण शोधत असतो. कोकण मध्ये पुण्यापासून जवळपास 150 ते 200 किलोमीटरवर असलेलं हे सुंदरसं बीच. आधी तुम्ही बीच बघून घ्या, गर्दी नसलेलं बीच जिथे तुम्ही स्वतःचा वेळ हा निसर्गासोबत देऊ शकता. आणि इथे आम्ही आलोय फॅमिली सोबत आणि इथे येण्याचं मेन कारण असं पण आहे, इथे आमच्या खूप साऱ्या मेमोरीज जुळलेल्या आहेत. जसं आमचं प्री वेडिंग सुद्धा इथे शूट झालं होतं. मला खूप लोक विचारत होते की ताई तुम्ही जे शूट केलंय ते कुठं केलं, इतकं सुंदर बीच तुम्हाला कुठे मिळाला, त्याबद्दल सर्व मी डिटेल्स देणार आहे. आणि आम्ही राहायला आहोत इथे, पूर्ण फॅमिली म्हणून आम्ही आलो. इथे रूम्स असतात जे कपल वाईज पण मिळतात किंवा फॅमिलीसाठी 3 ते 4 लोकांसाठी एक सुद्धा मिळतो. बघू शकता किती सुंदर नैसर्गिक ठिकाणी असं बांधलेलं आहे. आणि जसे तुम्ही रूमच्या बाहेर एंट्री कराल तर लगेच तुम्हाला हा सुंदरसा समुद्र दिसतो. इथे जवळपास खूप काही आहे फिरायला. अजून आम्ही गेलो नाहीये, आम्ही नुकतेच भिजून आलोय पाण्यामध्ये आणि फ्रेश होऊन बस इथे बसलोय. नाश्ता करण्याची वाट पाहत आहे. नाश्ता जेवण जे ऑथेंटिक वाले डिश आहेत, जे तुम्ही फिश ट्राय करू शकता, ते सगळं उकडीचं मोदक असू द्या, सोलकढी असू द्या. सोलकढी तर सुपर्ब असते, इतकी सुपर्ब. मी कधीही ना पिणारी पहिल्यांदा जेव्हा इतकी सोलकढी ट्राय केलेली कोकणामधली ऑथेंटिक वाली, आम्ही फक्त प्रेमात पडलो. आम्ही अजून करणार आहोत एक्सप्लोर. जस्ट थोडासा नाश्ता केला, रेस्ट केलं की मग आम्ही जाऊया. तो मी तुम्हाला पुन्हा एकदा पूर्ण बीच दाखवते, जस्ट बघून घ्या. आणि जर कोणाला ऍड्रेस माहिती करून घ्यायचा असेल तर नक्की मला कमेंट करा, मी तुम्हाला पूर्ण ऍड्रेस इथे शेअर करेल. तुमच्या व्यतिरिक्त कोणीही नसणार आहे. पूर्ण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जोपर्यंत तुम्ही इथे आहात, जोपर्यंत तुमची इथे बुकिंग आहे, तोपर्यंत फक्त तुम्ही दिसणार आहे या बीचवर. बघू शकता. आणि इथलं अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, इथे कुठलाही नेटवर्क नसतो आणि आपण इथे कोणाच्याही संपर्कात नसतो. फक्त आपण, आपला वेळ आणि निसर्ग, बस.